सोलेनोइड म्हणण्याचा अर्थ काय असतो की तुम्ही जी कॉईल कन्सिडर करता, आपण समजा एक रॉड घेतला, त्या रॉडला एक कॉईल वाऊंड केली इथून, ओके, त्या या कॉईलच्या मध्ये, कॉईलच्या आतल्यामध्ये मटेरियल पण असू शकतं किंवा मग एअर सुद्धा असू शकते, तर व्हॉटएव्हर जे काय असेल, समजलं का? इकडे पहा, हे जे समजा हा रॉड आहे, या रॉडला मी वायर वाऊंड केली, अशी वाइंडिंग केली इथं, तर हे जे तयार होईल स्ट्रक्चर याला म्हणतात सोलेनोइड. तर काय म्हणतात? सोलेनोइड. सोलेनोइडच्या मध्ये ही जी हा जो मटेरियल पार्ट आहे याला म्हणतात कोर. हा मटेरियल पार्ट काय असतो? कोर. त्याच्यावर जे ही वायर असेल अशी, सपोज ही अशी वायर होती, हे अशी जे कॉईल होईल नाही तयार वाइंडिंग केल्यानंतर, तर ही जी वाइंडिंग झालेली आहे ही झाली तुमची सोलेनोइड, याला म्हणतात सोलेनोइड. कॉईल झाली तुमची. त्या कॉईल मध्ये हा जो मधला पार्ट आहे ना, हा याला म्हणतात कोर. हा कोर आयदर एअर असू शकतो और दुसरं काहीतरी मटेरियल असू शकतो, डायइलेक्ट्रिक मटेरियल. क्लियर? सो हे डिपेंड करतं तुम्ही कुठल्या प्रकारचं सॉलिनोइड यूज करताय. क्लियर? ते सॉलिनोइड टर्म म्हणजे काय? सॉलिनोइड टर्म म्हणजे ही टर्म असते, कॉईलच्या मध्ये कोर असणार, आयदर ती डायइलेक्ट्रिक मटेरियल असेल और एअर असेल. तर सिंपली कॉईल जरी असेल तरी तिला तुम्ही सॉलिनोइड म्हणू शकता. कळालं का? सॉलिनोइड समजलं का? आता या चॅप्टर मध्ये आपण पूर्ण स्टडी कॉईलचाच केलेला आहे ना. सर्व इनडायरेक्टली सॉलिनोइड म्हणजे काय आहे? कॉईल आहे की एअर पण असू शकतं ना मध्ये. इनडायरेक्टली सॉलिनोइड म्हणजे कॉईल असते. टोरॉइड नावाचा एक कॉन्सेप्ट आहे पहा. टोरॉइड म्हणण्याचा अर्थ काय असतो? हा सॉलिनोइड जो आहे, ही जी कॉईल असतात, ही जी काही कॉईल आहे तुमची, हा सॉलिनोइड आहे. ही कॉईल जर का सर्क्युलर शेप मध्ये असेल, म्हणजे कोर त्याची आणि त्याच्यावरती ही वाइंडिंग आहे, ओके, सी अशा टाइपची. कळते का मी काय म्हणतो ते? हा हॉरिझॉन्टल होता, हे सर्क्युलर असते. तर हे सर्क्युलर असेल त्याला म्हणतात टोरॉइड. स्ट्रक्चर तेच आहे, स्ट्रक्चर तेच आहे, फक्त हॉरिझॉन्टल असेल, एक कोर असेल, वाइंडिंग केलेली असेल, हा झाला सॉलिनोइड, आणि सर्कल असेल तर तो झाला टोरॉइड. दोघांचे स्ट्रक्चर मध्ये त्याच्यामुळे फरक पडतो. आलं का लक्षात? सो टोरॉइड आणि सॉलिनोइड हा कॉन्सेप्ट मध्ये काही प्रॉब्लेम? व्यवस्थित आहे? जाऊ पुढे. आता याच्यामध्ये इंडक्टन्स ऑफ सॉलिनोइड येणार. इंडक्टन्स ऑफ सॉलिनोइड घ्यायची गरज काय पडली? कारण हे कॉईल आहे. आपण आतापर्यंत स्टडी कशाचा केलाय? कॉईलचा इंडक्टन्स काढायचा. काय फॉर्म्युले चेक केलेला आपण सगळे? एल काढायचो ना दरवेळेला. कॉईलचा इंडक्टन्स, कॉईलचा इंडक्टन्स. मग हे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन झालं. सॉलिनोइड एक प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे कॉईलचं. त्याचा इंडक्टन्स काढायचा आहे. क्लियर? आता या ठिकाणी तुम्हाला बरेच पुरे इंडक्टन्सचे फॉर्म्युले येतात. आता इंडक्टन्सचा एक फॉर्म्युला असतो का कॉईल मधला, जो मेजर फॉर्म्युला असतो तो काय पाहिला होता आपण मागे? इंडक्टन्स मागे आपण डिस्कस केलं होतं. फाय जो असतो फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होतं? करंट. बरोबर ना? आठवलं का हे? हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे सर्वात. जे काय तुमच्या कॉईल, तुमच्या सर्किट मध्ये फ्लक्स तयार होणार आहे ते कशावर तयार होईल? जेवढं तुम्ही त्या सर्किटला करंट देणार. बरोबर ना? तर ही कॉईल आहे, ही वायर आहे सपोज. या वायरला मी जेवढा इकडनं करंट सप्लाय करेल तेवढी याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड जास्त प्रोड्यूस होणार आहे. कळालं? हे कॉईल म्हणजे काय असतं? इनडायरेक्टली ही वायर अशी वाऊंड केलेली असते, दुसरं काही नाही. त्याला म्हणता तुम्ही कॉईल. हे कॉईल आहे वाऊंडिंग केलेली. क्लियर? फक्त एकमेकाला कनेक्टेड नसते. आता हे कनेक्टेड दिसते तुम्हाला, ते कनेक्टेड नसतात. त्याच्यातून करंट असा व्यवस्थित फ्लो झाला पाहिजे असं. क्लियर? मग ही जी कॉईल असते त्या कॉईलला जेवढं तुम्ही इंड्यूस करंट देणार, इनपुट करंट देणार, तेवढ्याच प्रपोर्शन मध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होताना भेटते. मग आपण या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटच्या जागी फाय इज इक्वल टू एल आय म्हणतो. मग हे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकला मी एल. एल म्हणजे काय? इंडक्टन्स ऑफ दॅट कॉईल. क्लियर? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. मग एल चा फॉर्म्युला जो आहे तो महत्त्वाचा आहे तुम्हाला. इंडक्टन्स ऑफ दॅट कॉईल काय असणार? तर फाय डिवाइडेड बाय आय. बरोबर ना? अरे हाय आय इकडे जाईल ना, कळतंय का? हां. मग ही गोष्ट महत्त्वाची आहे इथं. इंडक्टन्सचा जो बेसिक फॉर्म्युला तुमच्याकडे तयार झाला आहे तो काय आहे? फाय अपॉन आय. ओके? इंडक्टन्सचा अजून एक फॉर्म्युला तुमच्याकडे जनरेट झालेला होता, ई अपॉन डी आय अपॉन डी टी.
दोन फॉर्म्युले आहेत ते मेजर मध्ये अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ. फॅरेडेज लॉ च्या हिशोबाने दोन एक पासून एक फॉर्म्युला तयार होतो इंडक्टन्स इज इक्वल टू E अपॉन रेट ऑफ करंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. कळालं का? फॅरेडेज लॉ वरून तयार झालेला फॉर्म्युला हा. तर हे दोन्ही फॉर्म्युले महत्त्वाचे फॉर्म्युले त्याच्या मध्ये इंटरलिंक करणार आहे. क्लियर? E म्हणजे काय इंड्यूस्ड EMF इन द सर्किट, I म्हणजे काय चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो हा रेशो असतो द रेशो ऑफ इंड्यूस्ड करंट विथ रिस्पेक्ट टू रेट ऑफ करंट. इंड्यूस्ड EMF विथ रिस्पेक्ट टू रेट ऑफ करंट इज कॉल्ड एज इंडक्टन्स ऑफ द कॉइल. क्लियर? आणि दुसरा एक फॉर्म्युला येणार मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू करंट इज कॉल्ड एज इंडक्टन्स ऑफ कॉइल. दोनही फॉर्म्युले एकाच गोष्टीला काढतात. हा फ्लक्सच्या फॉर्मॅट मध्ये आणि हा EMF च्या फॉर्मॅट मध्ये. कळालं का? दोन्ही फॉर्म्युले पाठ असले पाहिजे. मागच्या वेळी झालेले मागच्या लेक्चर रिवाइज करा, कळत जाईल तुम्हाला. ओके. आता या ठिकाणी महत्त्वाचा फॉर्म्युला हा आहे तुमच्यासाठी की एक जो तुम्ही सॉलिनॉइड घेतलेला आहे तो सॉलिनॉइड मध्ये एकच टर्न नाहीये, नंबर ऑफ टर्न्स आहेत ना. टर्न्स म्हणजे काय? याचा कॉइल जर असेल तर एक राऊंड म्हणजे एक टर्न झाला, म्हणजे एक वाइंड. असे किती वाइंडिंग आहेत? बरेच वाइंडिंग आहेत ना. सो या नंबर ऑफ टर्न्स आहेत किती असे? बरोबर. तर आपण अजून करू की n नंबर ऑफ टर्न्स आहे. या नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय? टर्न्स म्हणजे काय समजतं ना? एक वाउंड हो ना, एक सर्कल कंप्लीट करणं, मग पुढचं सर्कल, मग पुढचं सर्कल, असे नंबर ऑफ टर्न्स येतील. क्लियर? सो नंबर ऑफ टर्न्स किती n आहे. एका टर्न साठी 5/i त्याचा इंडक्टन्स असतो. n नंबर ऑफ टर्न साठी काय होईल? n 5/i. हे डाऊट याच्यामध्ये एका टर्न साठी 5/i. सो n नंबर ऑफ टर्न साठी n 5/i इज इक्वल टू इंडक्टन्स ऑफ द कॉइल. क्लियर? आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट इथे येते की जर तुम्हाला सोलेनॉइडचे इंडक्टन्स काढायचं असेल, तुमच्या बुक मध्ये पहा, सोलेनॉइडचे इंडक्टन्स काढायचं असेल तर तुम्हाला सोलेनॉइडच्या फायची व्हॅल्यू टाकावी लागेल. ओके. आता फाय म्हणजे काय असतं? चॅप्टरच्या सुरुवातीला झालेलं आहे. फाय म्हणजे फ्लक्स आणि फ्लक्सचा फॉर्म्युला फायची डेफिनेशन काय होती? काय असते फाय? मॅग्नेटिक फ्लक्स असते. पण ते काय असतं? काय असतो तो फॉर्म्युला? कुठे आहे ते? तो इंडक्टरच्या फॉर्म मध्ये झालं. डेफिनेशन बाय डेफिनेशन फ्लक्सचा फॉर्म्युला काय येतो? मॅग्नेटिक फील्ड एरिया. आणि सांगितलंय ना मॅग्नेटिक फील्ड किती आहे किती एरिया मध्ये? BA मॅग्नेटिक फील्ड आणि किती एरिया नसते याला म्हणतो आपण फ्लक्स. कळालं का? बेसिक डेफिनेशन आहे ना त्याची फ्लक्सची. हे मॅग्नेटिक इंडक्शन का नाही म्हणत त्याला? हे ऍज कंपेअर टू एरिया कंपेअर केलं जातं, किती एरिया मध्ये म्हणून ते युनिट येतं. एक छोट्याशा स्केल साठी आलेलं युनिट आहे. मॅग्नेटिक इंडक्शन सर्व ठिकाणी सारखंच असतं. आलं का लक्षात? हे एरिया वाईज चेंज होणार. कमी एरिया घेणार जास्त होईल, जास्त एरिया घेणार कमी होईल. कळालं का? सो मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला असतो B × A. B म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड जे तयार झालेली. A म्हणजे एरिया. आता या एरिया मध्ये इथं परत हाच एक मुद्दा परत उठतो तुमच्या समोर. ह्या B आला राहिला प्रश्न. आता या नंबर ऑफ टर्न्स याचा तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बाई, जे न्यूमेरिकल मध्ये सर्वात जास्त कन्फ्युज करते स्टुडंटला. कधी कधी ना स्मॉल n दिलेला असतो आणि कॅपिटल N दिलेला असतो. दोघांचा अर्थ काय असतो? कॅपिटल N चा अर्थ ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं झालेला आहे. काय? नंबर ऑफ टर्न्स. हे ऑलरेडी डिस्कस केलं नाही तर मोबाईल खाली ठेवा, मध्ये ठेवून द्या. नंबर ऑफ टर्न्स. ओके. नंबर ऑफ टर्न्स याला म्हणणार तुम्ही नंबर ऑफ टर्न्स. क्लियर? नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय? जेवढे टर्न्स होतील तेवढे टर्न्स लिहिलेले असतात तिथं. समजा 50 वाउंडिंग झाली तर 50 टर्न्स असतील, 60 वेळेस वाउंड झाला तर 60 टर्न्स असतील. क्लियर? हे स्मॉल n चं मीनिंग काय असतं? हे स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स नसतो. आलं का लक्षात? बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं या ठिकाणी. स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असतं. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. ओके. सो म्हणण्याचा अर्थ काय की हे जे नंबर ऑफ टर्न्स होतं म्हणजे स्मॉल n ची व्हॅल्यू कशी भेटणार? हा स्मॉल n इज इक्वल टू कॅपिटल N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स डिवाइडेड बाय लेंथ. कळालं का? हे कळालं का? हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नंबर ऑफ टर्न्स म्हणजे कॅपिटल N आणि स्मॉल n म्हणजे त्याला डिवाइड बाय
लेंथ असते. म्हणण्याचा अर्थ काय की किती लेंथ मध्ये किती टर्न्स आहेत. नाही समजलं? याची जी लेंथ आहे ही हे n जर म्हटलं मी हे कंप्लीट टर्न सांगतो. मी जर n म्हणतोय तर हे पूर्ण कॉइल मध्ये किती टर्न्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन देऊन टाकणार. पण मी जर तुम्हाला विचारतोय की एवढ्याशा पार्ट मध्ये सांगा किती टर्न्स आहेत, तर मग याला काय वापरावं लागेल? स्मॉल n शब्द. का? कारण तो नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे. मग तो लेंथ डिसाइड करणार तिथं की ह्या पर्टिक्युलर 1 सेंटीमीटर मध्ये किती टर्न्स आहेत. कळालं का? डिफरन्स समजला का हा? ओके. सो लेंथ नुसार जर मेजर करायचं असेल छोट्या स्केल साठी तर हे स्मॉल n वापरतात. म्हणजे 2 सेंटीमीटर मध्ये किती टर्न्स येतील, 5 सेंटीमीटर मध्ये किती टर्न्स येतील आणि टोटल कॉइल मध्ये किती टर्न्स येतील त्याच्यासाठी कॅपिटल n वापरतात. हा टोटलचा हिशोब देणार, हा लेंथ नुसार हिशोब देणार. कळालं का? खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम क्रिएट करतो. आता या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की मला इंडक्टन्स पाहिजे. माझ्यासाठी मेजर फॉर्म्युला हा आहे. मी त्यासाठी सगळे एक्सप्लेन करतोय. मला इंडक्टन्स पाहिजे कोणाचा? सॉल्व्हेंटचा. कोणाचा? सॉल्व्हेंट म्हणजे काय? इनडायरेक्टली कॉइल समजा. ओके. याच्यामध्ये हे कॅपिटल N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स असतं की नाही, बरोबर? आणि नंबर ऑफ टर्न्सला मी असं लिहू शकतो का? या n ची व्हॅल्यू जर मी अशी फाइंड केली तर सो n कॅपिटल N इक्वल टू स्मॉल n इनटू l. चालेल का असं? चालेल का असं? मग ही व्हॅल्यू घेऊन इथे टाकता येईल मला? टाकता येईल का? मग काय मला भेटेल? इंडक्टन्स इज इक्वल टू n च्या जागी मी स्मॉल n l टाकू शकतो. स्मॉल n चा मीनिंग काय? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ इनटू लेंथ. म्हणजे ऍक्च्युअली ते नंबर ऑफ टर्न्स झाले. लेंथ कॅन्सल होईल. नाही समजलं? हां. तर हे फिरवता आलं पाहिजे. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ पण नंबर ऑफ टर्न्स मध्ये शिफ्ट होता आलं पाहिजे. सो पहिला रिलेशन खूप नंबर ऑफ टर्न्सला लेंथ नी डिवाइड करा, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ भेटते. नाही कळलं? सोपं आहे. सो हे n झालं. या n ची व्हॅल्यू फाय जो असतो तो b असतो, बरोबर ना? फ्लक्स म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया. सो मी या फायच्या जागी इथं ba लिहू शकतो का? हा. आणि हा खाली काय आला? करंट. त्या करंटला इथं स्मॉल i दाखवलेलं आहे. तुम्ही काही दाखवा, कॅपिटल I दाखवा, स्मॉल i दाखवा, व्हॉटएव्हर. मग या ठिकाणी तुम्हाला इंडक्टन्सचा फॉर्म्युला भेटतो. आला का तो फॉर्म्युला तुमचा? क्लियर आहे? ओके. आता महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी मागच्या चॅप्टरचा रेफरन्स कुठे आहे? तर प्रीवियस इयरच्या चॅप्टर जे आपण मॅग्नेटिझम घेतलेलं नाही, त्याचा वेटेज कमी आहे सगळ्यांना, त्याचा वेटेज आहे सगळ्यांनी, याला फोकस केलाय. तर मॅग्नेटिझम चॅप्टर मध्ये तुम्हाला असं सांगितलं होतं की हे जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते कुठल्याही कॉइलच्या अराउंड, ते मॅग्नेटिक फील्ड किती प्रोड्यूस होते? कळालं का? म्हणजे बी ची व्हॅल्यू सांगतो मागच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला. कोणाची व्हॅल्यू भेटते? बी ची. बी म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड. एक मॅग्नेटिक फील्ड किती प्रोड्यूस करतो? तर मॅग्नेटिझम चॅप्टर मध्ये त्याचा फॉर्म्युला आहे, त्याचं डेरिव्हेशन आहे. सो ही व्हॅल्यू तुम्ही इथं थोडीशी रट्टा मारून घ्या. ओके. सो बी ची व्हॅल्यू किती असणार? तुम्हाला दिली पाहिजे म्यू एन आय. म्यू नॉट एन आय. दिसतंय का? क्लियर? ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू मॅग्नेटिक फील्डला रिप्रेझेंट करते. म्यू नॉट म्हणजे काय? परमिटिव्हिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. परमिटिव्हिटी म्हणजे काय? त्या मीडियम मधनं म्हणजे बाहेरच्या एअर मधनं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होण्याची ॲबिलिटी. कळालं का? परमिटिव्हिटी फ्री स्पेस वगैरे होतं का ते? आठवतंय का? फ्री स्पेस मध्ये चार्जेस किती होतील? सेम आता इथं मॅग्नेटिक फील्ड आहे. दुसरं काय आहे? तर मॅग्नेटिक फील्ड या फ्री स्पेस मधनं कशा प्रकारे जाऊ शकते ते दाखवणारा एक कॉन्स्टंट असतो, त्याला म्हणतात म्यू नॉट. हा फ्री स्पेस साठी किंवा एअर साठी यूज होतो. नॉट म्हटलं म्हणजे फ्री स्पेस किंवा एअर मध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी बिहेव करते त्याच्याबद्दलचा तो कॉन्स्टंट असतो. त्याच्या ॲबिलिटीला शो करतो तो. कळलं? त्याला म्हणतात परमिटिव्हिटी किंवा परमिटिव्हिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन द फ्री स्पेस. क्लियर? किंवा एअर. त्यानंतर एन म्हणजे काय माहिती तुम्हाला? छोटा एन येतो म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. म्हणजे हा स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे आणि आय म्हणजे काय? करंट असतो. या सर्वांचा कॉम्बिनेशन म्हणजे ते मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. आता हा फॉर्म्युला मी घेऊन याच्यात सबस्टिट्यूट करू का? समजतं काय करतोय ना? हां. हे जरा फिरवायचं
न्यूमेरिकल याच्यावर, म्हणून ते एवढं फिरव करतोय, त्याला काही गरज नव्हती. सो इंडक्टन्स इज इक्वल टू एन एल, या बी च्या जागी मी हे टाकू शकतो का, म्यू नॉट एन आणि आय. क्लिअर. त्यानंतर इथं उरणार ए आणि इथं उरणार खाली आय. क्लिअर पर्यंत. आता पुढे पहा, या ठिकाणी परत हा तुम्हाला आय आणि आय कॅन्सल होताना दिसतो करंट सर्किट मधला. खालचा आय वरचा आय कॅन्सल, सो एलचा फॉर्म्युला भेटणार तुम्हाला एन एल म्यू नॉट ए. एन राहिला ब्रॅकेट मधला. हा म्यू नॉट एक एन राहिला आणि एक ए येणार. ओके. मग काय आन्सर भेटेल, एन इंटू एन. मग इंडक्टन्सचा फॉर्म्युला भेटणार एन स्क्वेअर एल म्यू नॉट ए. याच्यामध्ये कशाला काय काय म्हणतात सांगायची गरज आहे का. हा परत एकदा सांगतो, लक्ष द्या. पहा, हा जो एल आहे हा इंडक्टन्स ऑफ द सोलेनॉइड असणार. काय म्हणणार तुम्ही याला, इंडक्टन्स ऑफ द सोलेनॉइड. इंडक्टन्स ऑफ द सोलेनॉइड काय रिप्रेझेंट करणार, त्या सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी. म्हणजे काय, इंडक्टन्स याला म्हणतात, तो फ्लक्स किती प्रोड्यूस करतो, किती करंट मध्ये, म्हणजे त्याला किती करंट दिला तर किती फ्लक्स प्रोड्यूस करणार, ही ॲबिलिटी असते त्याची. कळालं का. ही ॲबिलिटी किती असेल, तर ही असेल नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथचा स्क्वेअर इनटू नंबर लेंथ इनटू परमिटिविटी किंवा परमिएबिलिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ फ्री स्पेस ऑर एअर इनटू एरिया. क्लियर. क्लियर आहे. परमिटिविटी दिली जाईल. हे जे कॉन्स्टंट असतात याचे व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये गिवन दिलेल्या असतात, मटेरियल वाईज चेंज होतात. ओके. सो यांचा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, म्यू नॉट चे काही टेन्शन नाहीये. ए एल आणि एन ची व्हॅल्यू होऊ शकते. ओके. सो हा फॉर्म्युला समजला, कसा काढला सांगायची परत गरज आहे. ठीक आहे. बघा आता पहा, मी तर तुम्हाला असं म्हणतोय की इंडक्टन्स पर युनिट लेंथ. आता हा इंडक्टन्स काय, पूर्ण कॉइलचा इंडक्टन्स आहे. हा इंडक्टन्स कोण आहे, पूर्ण सोलेनॉइडचा इंडक्टन्स आहे ना तो. पूर्ण सोलेनॉइड जेवढा इंडक्टन्स देईल, म्हणजे पूर्ण कॅपिटल एल लेंथ साठी तेवढा इंडक्टन्स आहे ना. मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारतोय इंडक्टन्स पर युनिट लेंथ पाहिजे मला, म्हणजे याला डिवाइड बाय लेंथ करावं लागेल की नाही. इंडक्टन्स पर युनिट लेंथ म्हणजे मी तुम्हाला असं विचारू शकतो की एवढ्याशा लेंथ साठी किती इंडक्टन्स असणार. कळालं का, असं विचारू शकतो ना. कंप्लीट इंडक्टन्स कळाला पाहिजे, असं काही कंपल्सरी का. मग याला जसं याला केलं होतं मग मी कोणातरी केलं होतं ना, हा याला नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, सेम कॉन्सेप्ट आहे. पर युनिट लेंथ काढायचे तर याला डिवाइड बाय लेंथ करावं लागेल, आणि जर याला लेंथ डिवाइड केलं तर याला पण लेंथ डिवाइड करावं लागेल की नाही. जे लेफ्ट साइडला देणार तेच राइट साइडला पण द्यावं लागतं. कळालं का. सो या केस मध्ये काय होईल, हा एल आणि हा एल कॅन्सल होईल. सो नंबर इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड पर युनिट लेंथ इज इक्वल टू तुम्हाला काय भेटणार, एन स्क्वेअर म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथचा स्क्वेअर इनटू परमिएबिलिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ फ्री स्पेस ऑर एअर इनटू एरिया. कळालं का. जमतंय ना, का वर्ण चाललंय. ठीक आहे. मग आता इकडे पहा, याच्यामध्ये थोडंसं अजून ट्विस्टिंग येऊ शकते. ट्विस्टिंग असं येईल की हा आता हे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ मध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहे. काय करतात, क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ टर्न्स देतात. क्वेश्चन मध्ये काय देतात, नंबर ऑफ टर्न्स. मुलं काय करतात, हे नंबर ऑफ टर्न्स घेतात आणि त्याचा लिहिलं टाकतात. तसं चालेल का, तसं झालेल का, काय करावं लागेल, डिवाइड बाय एल करावं लागेल. नाही समजलं. नंबर ऑफ टर्न्स आहे का, हे नंबर ऑफ टर्न्स आहे काय आहे, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे ते. छोटा आहे ना. नंबर ऑफ टर्न्स दिले जातात तर नंबर ऑफ टर्न्स घेऊन डायरेक्ट टाकायचा नाही. हे नंबर ऑफ टर्न्स नाहीये, हे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे. मग पहिले नंबर ऑफ टर्न्सला लेंथनी डिवाइड करून येत काढायचा. कळालं का. आणि मग ती व्हॅल्यू घेऊन याच्यात टाकायची आणि मग सॉल्व्ह करायचं. कळालं. डायरेक्ट टाकलेलं जमणार नाही.
हे कुठं टाकायचं डायरेक्ट? या केस मध्ये समजा दुसरीकडच्या केस मध्ये या ठिकाणी लागताय इंडक्टन्स फाय दिलाय, आय दिलाय, एल काढायचं, या ठिकाणी टाका ना, कारण हा कॅपिटल एल आहे. फॉर्म्युले जम्बलिंग काय इथं कॅपिटल स्मॉल सगळं लक्षात ठेवावं लागतं. ओके, बारीक बारीक गोष्टी नॉलेज लागते आता. मग आता मुद्दा इथं महत्वाचा आहे की तुमची जी कॉईल आहे ती कॉईल कशा फॉर्मॅट मध्ये, सर्क्युलर फॉर्मॅट मध्ये ना, एक सर्कल आहे ना ती अशी सिलेंड्रिकल, बरोबर की नाही? म्हणजे जर मी याचा क्रॉस सेक्शन एरिया घेतला तर मला काय भेटेल? क्रॉस सेक्शन काय भेटेल? अशा सर्कल, असा सिलेंडरचा क्रॉस सेक्शन एरिया काय असतो? सर्कल असतो ना. क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे समजतं काय असतं? काय टोटल सरफेस एरिया, क्रॉस सेक्शन एरिया आणि कर्व सरफेस एरिया मध्ये काय फरक असतो? टोटल सरफेस एरिया, क्रॉस सेक्शन एरिया आणि कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर मध्ये काय फरक असतो? तिन्ही एरिया की नाही एकच आहे का? टोटल सरफेस एरिया म्हणजे त्याचे सरफेसचा पूर्ण एरिया, सरफेसचा पूर्ण एरिया. ओके, आणि कर्व सरफेस एरिया त्याचे कर्व झालेले त्याचं म्हणजे काय सोडून द्यायचं? ते मधला पार्ट, मधला पण हा. खालचा वरचा मला सांगा, मी याला इथं कलर मारला एवढ्या पार्ट मध्ये, हम्म. तर हा नेमका मी कर्व सरफेस एरियाला मारला का टोटल सरफेस एरियाला मारला? कर्व सरफेस एरिया. हा, आणि मग टोटल सरफेस एरियाला मारायचं असं याला पण मारावं या पण लागेल. मारावं. म्हणजे टॉप आणि बॉटम, टॉप आणि बॉटम जर इन्क्लूड झाले तर तो झाला टोटल. टॉप बॉटम सोडले तो झाला कर्व सरफेस. आणि राहिला प्रश्न क्रॉस सेक्शन एरियाचा. कट केलं याला एक्झॅक्ट या सरफेसला एक्झॅक्ट परपेंडिक्युलर जर कट केलं तर तुम्हाला असं दिसेल ना ते तुकडा. तर हे काय दिसतंय तुम्हाला? हे हा, तर याचा क्रॉस सेक्शन एरिया काय असतो? सर्कल. सरफेस वर सर्कल. याला मी एक्झॅक्ट परपेंडिक्युलर डिग्री मध्ये सरफेसला 90 डिग्री मध्ये जर मी कटिंग केली तर मला कटिंग केल्यानंतरचं जो मध्ये जे भेटतं ते कसं भेटतं? एक सर्कल भेटतं. कळालं का? तर हे जे सर्कल भेटणार याला म्हणतात क्रॉस सेक्शन एरिया. कळालं का? तर हे क्रॉस सेक्शन एरिया माझा दाखवतात. हे सिलेंडर होतं, मी त्याला इथून कट केलं तर हा क्रॉस सेक्शन एरिया असा मला सर्कल सारखा दिसतो. हे डायग्राम तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये पाहायला भेटते. कळालं का? असं सिलेंडर दाखवलं जाईल आणि त्याचा असा क्रॉस सेक्शन एरिया दिला जाईल तसा डॉट करून, आणि असं मध्ये हॅचिंग केलेलं असेल. मग याचा म्हणण्याचा अर्थ काय? या सिलेंडरला जर मी कट केलं तर मध्ये असं सर्कल दिसतं. कळालं का? सर्कल त्याचा क्रॉस सेक्शन एरिया आहे. आणि सर्कलचा एरिया काय असेल? सर्कलचा एरिया काय असेल? पाय काय पाय कन्फर्म सांगा. हो ना, काय? पाय हा, टू कोणतरी म्हटलं नाही का? तोच म्हणजे मला लक्षात इकडे. तर सर्कलचा एरिया काय असतो? पाय आर स्क्वेअर. या ठिकाणी तुमच्या एरियाला मी गडबड करू शकतो ना. म्हणजे या ठिकाणी पहा, यांची व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे. म्यू ची व्हॅल्यू ऑलरेडी क्वेश्चन मध्ये असेल. प्रश्न फक्त उरतो कोणाचा? एरियाचा. हा एरिया पण इतका सहजासहजी तिथे नाही. हा, तो पण फिरवून दिला जातो. मग काय फिरवायचं काय त्याच्यामध्ये? ही कॉईल आहे सर्क्युलर, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया असतो तो. सरफेस एरियावर असतो ते मॅग्नेटिक फील्ड. तो 4 वर याचा सरफेस एरियावर. इथं कोणता एरिया? क्रॉस सेक्शन एरिया. हा क्रॉस सेक्शन एरिया आहे. हा क्रॉस सेक्शन एरिया एक सिलेंडरचा काय असतो? पाय स्क्वेअर असतो. बरोबर? मग मला काय दिली जाईल? रेडियस दिली जाईल. त्या रेडियस वरनं एरिया काढायचा आणि तो एरिया इथं टाकायचा. कळालं का? हा हा, आता याच्यामध्ये कधी कधी प्रॉब्लेम हा पण आहे की समटाइम्स रेडियस न देता डायमीटर देतात. मग डायमीटर हाफ करायचं, रेडियस काढायची, रेडियसला या फॉर्म्युल्यात टाकायचं, एरिया काढायचा, एरिया घेऊन याच्यात टाकायचा आणि मग इंडक्टन्स काढायचा. कळालं का? हा, न्यूमेरिकल ते सगळं न्यूमेरिकल वाटलेलं आहे. याच्यावर न्यूमेरिकल येणार पेपरला. केडब्ल्यूसी मध्ये हा एरिया फक्त क्रॉस सेक्शन एरियाच असणार. हा सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया वगैरे घेत नाही आपण इथं. कारण जो जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे ती याच्यामधनं जो करंट जेवढा पास होईल, जेवढा करंट पास होईल, आता करंट किती पास होईल? जेवढा हे जास्त आहे तेवढा पास होईल ना. मग जेवढा करंट पास होईल तेवढी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग होईल. कळालं का? म्हणून तो कोणत्या एरिया महत्वाचा असतो? क्रॉस सेक्शन एरिया महत्वाचा असतो. ओके, सो हे समजलं पूर्ण? परत सांगू एकदा शॉर्ट मध्ये व्हिडिओ पाहून घ्या. ओके, ठीक आहे. मग आता याच्यात पण सर्वात महत्वाचं सीईटी साठी, नीट जेडब्ल्यू सीईटी साठीचं कंक्लुजन काय म्हणतं की जे तुमचा इंडक्टर आहे किंवा इंडक्टन्स आहे, हा इंडक्टन्स पहा. हे सध्याला इथं राहू द्या. ओके, खाली आले.
इंडक्टन्स जो आहे तो कोणाकोणावर डिपेंड आहे? प्रश्न विचारला जातो इंडक्टन्स ऑफ द सोलेनॉइड इज डिपेंड्स ऑन आणि खाली 4 ऑप्शन असतील. इंडक्टन्स ऑफ द सोलेनॉइड म्हणजे एल. इंडक्टन्स ऑफ द सोलेनॉइड इज डिपेंड्स ऑन आणि खाली 4 ऑप्शन असतील. मग तुम्हाला ते डिपेंडन्सी सांगता आली पाहिजे. मग डिपेंडन्सी सांगता काही मोटिवेशन गोष्ट नाही. फॉर्म्युला पाठ असेल डिपेंडन्सी समजते. इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. इथं डिनॉमिनेटर टू आहे का? म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल येणार नाही. सिद्धेश इकडे लक्ष द्या. इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. n म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथचा स्क्वेअर प्रोपोर्शन आहे. लक्षात ठेवायचं. नुसतं n दिलं ना 0 होते व्हॅल्यू n स्क्वेअर म्हणजे असं लिहायचं इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअरच. हा ऑप्शन करेक्ट, हा ऑप्शन रॉंग. कळतंय का? ग्राफ मध्ये फरक असतो. जर असा असेल तर ग्राफ असा तयार होतो आणि जर n स्क्वेअर असेल तर ग्राफ असा तयार होतो. कळलं का? हा. सो इकडे पहा. सो n स्क्वेअर झालं. n स्क्वेअर झालं. त्यानंतर तो कोणावर डिपेंड आहे? अजून लेंथवर. सो इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ तुम्ही म्हणू शकता. पण हा लेंथ आपण नंबर ऑफ टर्न्स याच्यामध्ये आपण गायब करू शकतो. नंबर ऑफ टर्न्स याच्यामध्ये गायब करू शकतो त्याला. नंबर ऑफ टर्न्स लिटर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. याचा हिशोब घेतला काय नाही घेतला काय काही फरक पडत नाही. हे परमिएबिलिटी जी आहे ती फिक्स असते. त्यामुळे त्याचा पण काही व्हेरिएबलच नाही ना ती. पण ती व्हॅल्यूज होणार नाही. त्याला कन्सिडरेशन मध्ये येतं का ते? हे प्रोपोर्शनॅलिटी का काढतो आपण? काय चेंज केल्याने बदलेल तो. कळालं का? एकाच साठी असलं नंबर ऑफ टर्न्स चेंज करणार इंडक्टन्स चेंज होऊन जाईल. मी लेंथला चेंज केलं ना तरी पण एन मध्ये ना तो डिवाइड होऊन कॅन्सल होणार आहे. सो त्याचा काही रोल तिथे येत नाही. परमिएबिलिटी फ्री स्पेस वगैरे जे आपण म्हटलं किंवा मॅग्नेटिक फील्डची परमिएबिलिटी ती कॉन्स्टंट असते एअर आणि व्हॅक्यूम साठी, मटेरियल साठी वेगवेगळा. सो ही चेंज होणार आहे का? मग याचा काही प्रश्न येत नाही. मग व्हेरिएबल कोण इथं अजून? एरिया. एरियानुसार पण ती चेंज होणार. कळालं का? मग एरिया मी असं म्हणू शकतो एरियावरती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर? आता एरिया म्हणजे आता मी मला ते इतकं सहज देणार नाही काय क्वेश्चन. एरिया नाही देणार तिथं. तिथं काय देतील मला ते असं देतील लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियसचा स्क्वेअर. मग करेक्ट आहे हे? करेक्ट आहे हे? करेक्ट आहे ना रे? आणि एरिया हा कोणावर डिपेंड आहे? पाय आणि रेडियसचा स्क्वेअर होता. पाय का कॉन्स्टंट आहे ना. मग पायचा काही रोल आहे याच्यामध्ये? मग रेडियस चेंज झाली एरिया चेंज होणार. रेडियस स्क्वेअर प्रोपोर्शन मध्ये चेंज झाली एरिया चेंज होणार आणि एरिया चेंज होणार तर इंडक्टन्स पण चेंज होणार. नाही कळलं? हा. मग इथं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमचं नॉलेज चेक करते. मग त्या हिशोबाने इथं रेडियस पण घेता येतो तुम्हाला. कळलं का? आता मी जर का एरियाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ रेडियस दिला तर कसा लिहिला जाईल? रेडियस नाही डायमीटर पाय. रेडियस म्हणजे काय? ट्वाइस ऑफ रेडियस म्हणजे डायमीटर नाही. मग ह्याला ही रेडियस आहे. मला याला डायमीटर मध्ये लिहायचं आहे. रेडियस म्हणजे काय? डायमीटर बाय 2 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे डाऊट विचार. मग ऍक्च्युअली एरिया म्हणजे काय झाला? पाय बाय d स्क्वेअर अपॉन 4. कळलं का हे? मग मी इनडायरेक्टली असं पण म्हणू शकतो का? पाय म्हणजे कॉन्स्टंट आहे, 4 म्हणजे कॉन्स्टंट आहे, म्हणजे एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायमीटरचा स्क्वेअर. चालेल कसं म्हटलेलं? हा. म्हणजे माझं एक तिसरं स्टेटमेंट तयार होईल इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायमीटरचा स्क्वेअर. सो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्हाला क्वेश्चन इतका सहज विचारणार नाही. ठीक आहे? म्हणेल एरियावर डिपेंड नाही म्हणणार ती. ठीक आहे? म्हणेल इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. तुम्ही म्हणणार आम्हाला ते एरियावर शिकवलंय सरांनी. डी स्क्वेअर कसं काय आला? कळालं का? रेडियस स्क्वेअर एरिया. मग हे जे लाईन्स आहेत चार लास्टच्या या तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या लाईन्स आहेत. कळालं का? कोणाला समजलं हे? समजलं प्रत्येकाला कसं प्रोपोर्शनेट चालतंय ते? मग हा होल टॉपिक असा आहे चाललाय. एवढे सगळे फॉर्म्युले. याच्यातले महत्त्वाचे फॉर्म्युले कुठले? हा. इंडक्टन्स इज इक्वल टू n phi by I. दूसरा महत्वाचा फॉर्म्युला हा phi इज इक्वल टू b असतो. क्लियर? थर्ड महत्वाचा फॉर्म्युला हा सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे जो की लास्ट वाला आहे. इंडक्टन्स इज इक्वल टू n स्क्वेअर l mu नॉट a. त्यानंतर इंडक्टन्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला त्याच्यामध्ये फक्त तो l काढून टाकायचा. ओके? हा येतो होता ना. हा गायब केला की हा फॉर्म्युला तयार होतो. बरोबर ना?
कळलं का? आणि राहिला प्रश्न मॅग्नेटिक इंडक्शनचा, जर तुम्हाला फॉर्म्युला लागत असेल तर तो फॉर्म्युला पण लक्षात ठेवा. मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू म्यू नॉट आय एन. ओके. आणि लास्टला ही एवढं महत्वाचं होतं. याच्यामध्ये न्यूमेरिकल सपाट आहे, दिसतंय का? तर पहिला जो न्यूमेरिकल आहे फर्स्ट, तो फर्स्ट न्यूमेरिकल तुम्हाला थोडंसं कम्पेरेटिव्ह आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण डिराईव्ह करायची क्वांटिटी. तो क्वेश्चन कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तर पाहायला गेलं तर कसं इम्पॉर्टंट नाही आहे, पण बोर्डसाठी येऊ शकतो. डिराईव्ह करायचं. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला डिराईव्ह वगैरे येत नाही. तर रीड करा. ओके. राहिला प्रश्न याचा, इंडक्टन्स कशात मेजर करतो आपण? युनिट काय इंडक्टन्सचं? इंडक्टन्सचं युनिट काय आहे? अरे इंडक्टन्सचं युनिट काय आहे? म्हणजे काय म्हणतात त्याला? हेनरी. अरे असं कसं करतो तुम्ही? एवढं शिकवलं तर युनिटच माहित नाही म्हणणार अवघड आहे. हेनरी काय? हा, जसं व्होल्टेजला व्होल्ट मध्ये मोजतो, करंटला अँपियर मध्ये मोजतो, फोर्सला न्यूटन मध्ये मोजतो, तसं इंडक्टन्सला हेनरी मध्ये मेजर करतात. आणि 1 हेनरी म्हणजे काय? वोल्ट पर एरिया. हा, 1 हेनरी चं मीनिंग असतं 1 व्होल्ट पर 1 एंपियर इन 1 सेकंड. कळालं का? हा फॉर्म्युला कशावरून तयार झाला होता? हा फॉर्म्युला इंडक्टन्सच्या दुसऱ्या फॉर्म्युलावरून तयार झाला होता. तो फॉर्म्युला मी तुम्हाला देऊन दिला होता माहिती. इंडक्टन्स इज इक्वल टू ईएमएफ डिवाइडेड बाय चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. कळालं का? याच्यामध्ये हा फॉर्म्युला मधनं ईएमएफ चा व्होल्ट, ओके, करंटचा एंपियर आणि सेकंडचा टाइमचा सेकंड. सो यांचा रेशो होऊन हा इंडक्टन्स तयार होतो. आणि इंडक्टन्सचं युनिट 1 व्होल्ट एंपियर पर सेकंड म्हणतात. आणि याच व्हॅल्यूला आपण 1 हेनरी म्हणतो. क्लियर? सो 1 हेनरी म्हणजे विचारलं तर सांगता आलं पाहिजे. सर एरिया पर युनिट सेकंड आहे ना? एरिया पर युनिट सेकंड ना, मग खालचं सेकंड वरती येईल ना. सर एम्पियर हा, एंपियर असतो. हे बऱ्याच वेळेस मी एरिया म्हणतो आपल्याला. एंपियर पर सेकंड. ओके. क्लियर? हा इथे एरिया आहे, हा इथे एरिया, इथं एंपियर पर सेकंड. ओके. झाला का आपला टाइम? ठीक आहे. आजचं लेक्चर रिपीट करा, म्हणून न्यूमेरिकल घेतो. आपल्या काही जास्त उरलेलं नाही आता याच्यामध्ये.